हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 चॅप्टर 10 स्पेस मिशनचे इम्पॉर्टंट टॉपिक्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि असे कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्ही स्किप करू शकता. याच्या आधी ऑलरेडी आपण पहिल्या 9 चॅप्टर्सचे हे सगळे व्हिडिओज पाहिलेले आहेत. आय होप तुम्ही ते पाहिले असतील. सो नसतील पाहिले तर सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. सो याच्यामध्ये ॲज युज्युअल आपण इंट्रोडक्शनमधला कुठलाही पार्ट घेत नाही, कारण याच्यावरती क्वेश्चन्स नाही विचारले जात. नेक्स्ट आहे स्पेस मिशन. अगेन इथे पण मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो इन्फॉर्मेशनचाच आहे, सो तुम्ही हा स्किप करू शकता. नेक्स्ट एखादं MCQमध्ये आलं तर येऊ शकतं की नील आर्मस्ट्रॉंग जे आहेत तर ते फर्स्ट एक ह्युमन आहेत की जे स्पेसमध्ये गेले होते. सो मूनवरती गेले होते, स्पेसमध्ये नाही, मूनवरती गेले होते असं लक्षात ठेवू शकता. ऑब्व्हियसली मून स्पेसमध्येच आहे, पण स्पेसिफाय केलं आहे की त्यांनी फर्स्ट स्टेप मूनवरती ठेवलं होतं. सो तुम्हाला क्वेश्चन पण तसंच विचारलं जाईल. हे जर इंडियामधून असेल तर राकेश शर्मा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स ही नावं तुम्ही ऑप्शनमध्ये शोधू शकता जर असा प्रश्न आला तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवावी लागेल, कारण असा डिरेक्ट क्वेश्चन पण एक्झामला येऊ शकतो. याच्या आधी PYQsमध्ये नाही आला, बट चान्सेस आहे येण्याचा. सो त्याच्यामध्ये तुम्हाला युजेस ऑफ स्पेस मिशन किंवा हेच तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाईटमध्ये स्पुतनिक हे नाव लक्षात ठेवायचं आहे. MCQsमध्ये आलं तर येऊ शकतं. त्याच्यानंतर ॲज यू ऑल नो की हे जे काही आर्टिफिशियल सॅटेलाईट्स आहेत तर ते सोलर एनर्जीच्या हेल्पने चालतात, हे तुम्हाला माहिती असेल. नेक्स्ट आहे हे काही फुल फॉर्म्स जर एक्झाममध्ये विचारले तर GSLV, PSLV आणि जिओसिक्रेनस सॅटेलाईट हे काही लक्षात ठेवू शकता. हे तुम्हाला माहिती असेल, खूप मोस्ट ऑफ दी टाइम्स एक्झाममध्ये हे विचारलं जातं की टाईप ऑफ सॅटेलाईट काय आहे आणि फंक्शन ऑफ सॅटेलाईट काय आहे, हे एक्झाममध्ये येतं. आणि हे तुम्हाला चार्टच्या फॉर्ममध्ये पण येऊ शकतं किंवा डिरेक्टली लिहायला पण येऊ शकतं. 3 ते 5 मार्कांचा चॅप्टर आहे, सो चान्सेस आहेत की 3 मार्कांसाठी असं एखादा चार्ट येऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला हे ब्लँक दिलं जाईल, इथे ब्लँक दिलं जाईल, कुठेतरी असे 3 कुठले पण सॅटेलाईट्स येऊ शकतात. एक त्यांचं नाव किंवा त्यांचं फंक्शन ब्लँक असेल आणि तुम्हाला ते लिहायला येऊ शकतं. किंवा चार्ट्स येणारच नाही, डिरेक्टली तुम्हाला एक पूर्ण प्रश्नाचं उत्तर ज्याप्रमाणे आपण लिहितो त्याप्रमाणे टाईप्स ऑफ सॅटेलाईट आणि फंक्शन ऑफ सॅटेलाईट लिहायला येऊ शकतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तुम्हाला एक्सप्लेन करायला नाही येणार, बट जस्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर एखाद्या क्वेश्चन आलाच तर VC = √GM/R+H हे तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. बाकी डेरिवेशन वगैरे नाही केलं तरी पण चालेल. नेक्स्ट इज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट्स, मीडियम अर्थ ऑर्बिट्स आणि लो अर्थ ऑर्बिट्स. हे जे काही टाईप्स आहेत अर्थच्या सरफेसच्या वरती, तर ते अशा पद्धतीने क्लासिफाय केले जातात. हाईट किती आहे सॅटेलाईटची अर्थच्या सरफेसच्या वरती त्याच्या अकॉर्डिंगली. सो हे तुम्हाला अगेन 3 ते 5 मार्कांचा चॅप्टर आहे. सो 3 मार्कांना चार्ट किंवा 3 मार्कला टाईप्स ऑफ सॅटेलाईट्स किंवा हे जे टाईप्स ऑफ अर्थ ऑर्बिट्स आहेत हे पण एक्झाममध्ये येऊ शकतं. मग हे आलं तर एवढं सगळं लिहायची गरज नाही आहे. फक्त पहिली गोष्ट म्हणजे हाईट किती आहे. हाईटचा नंबर मात्र तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की 35,780 किलोमीटर आहे, 2,000 किलोमीटर आहे, जितके काही किलोमीटर असेल तो एक्झॅक्ट नंबर लक्षात राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट, हे एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला किती वेळ लागतो, 24 आवर्स लागते की किती वेळ लागतो हे लिहायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं एखादं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. सिमिलरली मीडियम अर्थ ऑर्बिटसाठी आणि लो अर्थ ऑर्बिटसाठी. सो एवढं मोठं आन्सर न करता तुम्ही एवढे 3 पॉईंट्स मेन्शन केले तरी पण चालणार आहे. इफ यू वॉन्ट तर तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता. कंपल्सरी नाही आहे, बट इफ यू वॉन्ट तुम्ही ड्रॉ करू शकता. न्यूमॅरिकल्स जे आहेत तर ते सॉल्ड एक्झाम्पलमधले केले तरी चालतील, एक्सरसाइजमध्ये नाही केले तरी पण चालतील, कारण याच्यामधले न्यूमॅरिकल्स येण्याचे चान्सेस कमी असतात. कारण चॅप्टरला जास्त वेटेज नाही आहे, 3 ते 5 मार्कांचंच आहे. सो थिअरी क्वेश्चन्स जास्त येतात, पण 3 मार्कांचं थिअरी आणि 2 मार्कांचं न्यूमॅरिकल असं जर कॉम्बिनेशन केलं तर एक फॉर्म्युल्यावरती आधारितच न्यूमॅरिकल येतं. कारण न्यूमॅरिकल सॉल्व करण्यासाठी आणि आन्सर फाइंड आउट करण्यासाठी 1 मार्क, म्हणजे कॅल्क्युलेशन आणि आन्सरसाठी 1 मार्क आणि गिवन फॉर्म्युला वगैरे लिहायला 1 मार्क, असं करून कॉम्बिनेशन बनू शकतं. सो त्यासाठी हे जे सॉल्ड एक्झाम्पलमधले न्यूमॅरिकल्स आहेत तेवढे सफिशियंट आहेत. सॅटेलाईट लॉन्च व्हेकल डिरेक्टली एक्सप्लेन करा असं कुठेही नाही आला याच्या आधी प्रश्न. सो तुम्हाला जर वेळ शिल्लक असेल तर तुम्ही हे करू शकता, अदरवाईज स्किप केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्पेस मिशन्स अवे फ्रॉम अर्थ. याच्यामध्ये एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सेम फॉर्म्युला तुम्हाला फर्स्ट चॅप्टरसाठी पण उपयोगी पडेल आणि या चॅप्टरसाठी पण. सो न्यूमॅरिकल्स कशामधून पण आले तरी फॉर्म्युला ऑब्व्हियसली सेमच आहे, सो लक्षात ठेवा.
नेक्स्ट आहे, हे तुम्हाला MCQजमध्ये येऊ शकतं की अर्थची मिनिमम एस्केप वेलोसिटी किती आहे, तर 11.2 km/s. मिनिमम म्हणजे ही अर्थची एस्केप वेलोसिटी आहे. जर आपल्याला एखादं सॅटेलाइट लॉन्च करायचं असेल तर त्याची वेलोसिटी याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. सो हे न्यूमॅरिकल्समध्ये अलॉंग विथ युनिट कधी कधी मीटर/सेकंद देतात, 11.2 मीटर/सेकंड, जे की रॉंग आहे. सो 11.2 km/s याच ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मून मिशन्स वगैरे असे कुठलेही क्वेश्चन्स एक्सप्लेन करायला एक्झाममध्ये नाही विचारले याच्या आधी, सो तुम्ही हे स्किप करू शकता. बट ॲटलिस्ट यू शुड नो की आदित्य मिशन सनशी रिलेटेड आहे किंवा मूनशी रिलेटेड असेल तर ते लुनार आहे, मार्सशी रिलेटेड आहे तर ते मंगलयान आहे. जर मे बी MCQमध्ये आलं तर बाकी तुम्हाला लिहायला वगैरे याच्या आधी नाही विचारलं गेलं आहे, सो चान्सेस आहेत की आता पण नाही येणार. सिमिलरली तुम्हाला इनसॅट, जीसॅट, PSLV, GSLVचे फॉर्म्युला माहिती पाहिजेत. अगेन एज्युसॅट हे जे सॅटेलाईट आहे तर हे एज्युकेशनच्या फील्ड्स रिगार्डिंग आहे. सो आलंच MCQमध्ये तर तुम्ही एज्युसॅट किंवा सॅट असं कॉम्बिनेशन लक्षात ठेवून त्याचा आन्सर लिहू शकता. अगेन IRS ऑब्वियसली रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस किंवा डिझास्टर मॅनेजमेंट याच्याशी रिलेटेड असणार आहे. सो MCQमध्ये आलंच तर तुम्ही काहीतरी लॉजिक लावून आन्सर लिहू शकता. स्पेस डेब्रिस अँड इट्स मॅनेजमेंट हे तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये एक्झाममध्ये येऊ शकतं, ऑब्वियसली 3 मार्कांसाठी किंवा 2 मार्कांसाठी. सो चॅप्टर खूप छोटासा आहे आणि जास्त काय याच्यामध्ये नाही आहे. काही टॉपिक्स तर तुम्ही आरामात स्किप करू शकता. MCQज सगळे करणार आहात, स्टेट विथ रिझन पण हे सगळे करू शकता. ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन्स केले तरी पण चालतील, कारण तेच क्वेश्चन्स परत रिपीट होत आहेत. सो याच्यामधलं तुम्ही काय स्किप करायचं असेल तर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल वगैरे स्किप करू शकता. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते फक्त टेक्स्टबुकमधले किंवा सॉल्ड एक्झाम्पल्समधले केले तरी चालतील. आणि हा टेबल नक्की करा, कारण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. सो आय होप की तुम्हाला वरचेवर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत आणि काय स्किप करू शकता हे कळलं असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि याच्या आधीचे पण सगळे चॅप्टर्स जे मी अपलोड केले आहेत ते चेकआउट करू शकता. सो मिनिमम टाईममध्ये मॅक्सिमम स्कोअर कसं करायचं हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच. त्यासोबतच जर तुम्हाला सायन्स पार्ट 2चे व्हिडिओज हवे असतील तर लवकरच अपलोड केले जातील. सो थँक्यू सो मच अँड बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.